आज मी तुम्हाला सुक्कं पिठलं बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हा अख्खा मसूर घेतलेला आहे। आज आपण अख्ख्या मसूरचं पिठलं बनवणार आहे। त्याला मोड आलेले आहेत। तर अख्खा मसूर काय केला होता, 8 तास मी भिजत घातला होता। 5 तासात पण भिजतो बरं का। आणि त्याच्यानंतर स्वच्छ धुवून बांधून ठेवला होता। त्याला असे मोड आलेले आहेत आणि एकदम बघा मोकळा मोकळा आहे असं। 1 वाटी चण्याची डाळ बघा भिजवून घेतलेली आहे। अर्धी वाटी भिजत घातली होती, नंतर 1 वाटी झालेली आहे। कमी कमी 4 ते 5 तास भिजलेली आहे डाळ। किती मस्त भिजलेली आहे। अशा पद्धतीने भिजली पाहिजे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये आता हा आपला अख्खा मसूर काढून घेऊया। ह्याचं सुक्कं पिठलं ना खूप चविष्ट लागतं बरं का, करून बघा। सुक्क्या पिठल्याच्या तर खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, पण ह्या पद्धतीनं पण एकदा करून बघा तुम्ही। आता ह्याच्यामध्ये मी चण्याची डाळ काढते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघा ह्या भाजलेल्या मिरच्या टाकायच्या आहेत। ह्या थोड्याशा कमी तिखटवाल्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। 1 गड्डी लसूण सुद्धा मी भाजून घेतलेलं आहे। हे सगळं भाजून घ्यायचं, कच्चं नाही टाकायचं ह्याच्यामध्ये। आणि जी मी तुम्हाला सांगितलं का नाही की त्याला मोड आलेले आहेत, तर ते नाही जरी मोड आलेले जरी तुमच्याकडे असले ना तरी पण चालू शकते। ह्याच्यामध्ये 1 चमचा जिरं, ते पण बघा हलकंसं भाजलेलं आहे, छोटा चमचा। तुमच्याकडे जो असेल त्या चमच्यानं थोडंसं घेतलं तरी चालेल। आता ह्याला काय करायचं, आपल्याला बारीक पेस्ट करायची नाही, बंद चालू करून बारीक करायचे। अशा पद्धतीत बघा मी फिरवून घेतलेलं आहे, बंद चालू करून। थोड्याशा मिरच्या काय करायच्या, तोडून टाकायच्या। मी अशा अख्ख्याच टाकलेल्या आहे, त्यामुळे थोडंसं मोठं मोठं आहे। एकदम पेस्ट करायची नाही, असं दरदर झालं पाहिजे। पेस्ट केली तर ती व्यवस्थित होणार नाही। त्यासाठी काय करायचं, बंद चालू असं 2 वेळा करायचं, हलकंसं हलवायचं आणि परत एकदा करायचं आणि बाद झालं, एवढ्यातच होतं। तवा गरम करत ठेवलेला आहे। हा तवा आहे लोखंडाचा। ह्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल काढून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायची थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं आपण भाजून सुद्धा वाटणामध्ये टाकलेलं आहे, हिंग पावडर, कढीपत्ता आणि 1 मीडियम आकाराचा कांदा असा मोठा मोठा बघा मी कापून घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घ्यायचा। कांदा मस्त असा बघा भाजून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मस्त असे पहिले परतून घेते। मस्त असं परतून घेतलंय बघा हळद टाकल्यानंतर। आता हे आपण ह्याच्यामध्ये सगळं काढून घेऊया, तर बारीक गॅस करायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण बारीक करून घेतलं होतं की नाही मसूर आणि चण्याची डाळ, ते काढून घेतलेली आहे। पहिलं काय करायचं, हलकंसं मिक्स करून घ्यायचं। वत्ताना मी गॅस बारीक केला होता। मस्त बघा फक्त मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं, जास्त बारीक नाही आहे। तर तुम्हाला दिसत असेल दरदर आहे, दरदरच हवा आहे आपल्याला। हे मसूरला मोड नाही आले तरी चालतील। 1 तासभर भिजत घातला, तास दीड तास भिजत घातला तरी चालेल। चण्याची डाळ सुद्धा 2-3 तास किंवा 2 तास जरी भिजत घातली तरी चालेल। पण एकदा असं करून बघा, सुक्कं एकदम झणझणीत करायचं, खूप छान लागतं। आता ह्याच्यामध्ये बाकीचं आपण साहित्य काढून घेऊया। चवीप्रमाणे टाकायचे मीठ, हलवून घ्यायचं। गॅस मी केला होता थोडासा बारीक। मस्त असं बघा सगळीकडे मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे एकदम व्यवस्थित। वरनं टाकणार आहे मी एकदम पहिली थोडीशी कोथिंबीर, त्याच्यात देठं पण घ्यायची, देठं छान लागतात ह्याच्यामध्ये। मिक्स करून घेते। कोथिंबीर टाकल्यानंतर मस्त असं मिक्स केलेलं आहे। गॅस केलेला आहे एकदम बारीक, कारण की तवा आहे ना खूप जाड आहे। हे 2 ते 3 मिनिटासाठी एक चांगली वाफ काढून घ्यायची। 3 मिनिटं झाले बघा, मी पॅक झाकण ठेवलं होतं, असं वाफ होते आणि त्याचं पाणी त्याच्यामध्ये पडलं जातं बारीक गॅसवर। हे बघा असं, कारण की जर पातळ असेल तरी पण खालून जळू शकतो। हा माझा तर खूप जाड आहे। अशा पद्धतीत बघा हे सुक्कं पिठलं मसूरच्या, अख्ख्या मसूरचं, खूप चविष्ट बरं का। त्या गरमीच्या दिवसात का नाही काय करायचं, जेवणाचं खूप हे असतं की काय करायचं, काय खाऊ वाटत नाही, तर तुम्ही असं काहीतरी वेगळं बनवून खावा, एकदम छान। आता हे खाताना सुद्धा तुम्ही थोडंसं ह्याच्यामध्ये लिंबू पिळून जरी घेतलं तरी चालेल। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।